नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला आधीचे व्हिडिओ बघून समजलंच असेल की आम्ही दिवाळीच्या सुट्टीसाठी मुंबईमध्ये आलेलो आहेत. आणि आता दिवाळीमधले ना लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज सगळे सण झालेले आहेत. सगळं गोड गोड खाऊन झालेलं आहे आणि आज आम्हाला खायचं आहे नॉनव्हेज. तर आम्ही मच्छी मार्केटमध्ये जाणार आहे. तर मग बघूया तर मग पुढे काय होतं आहे. तर इथे बघा सकाळची सुरुवात झालेली आहे. सकाळी स्वरूपने अशी आंघोळ करून छान हेअरस्टाईल करायला घेतलेली आहे. आता दादा हेअरस्टाईल करतो म्हणून शिशा कशी मागे राहणार, म्हणून दादा म्हणतोय थांब शिशा मीच तुझी हेअरस्टाईल करतोय, म्हणून दोघांचं चालू आहे. तर हे ना कधी कधी छोटी मोठी अशी भांडणं चालू असतात, कधी कधी एकमेकांचे लाड देखील करत असतात. तर इथे आहे ना तो शिशाच्या केसांना आहे ना ऑइल लावलेलं आहे आणि म्हणतोय की थांब शिशू मी तुझी छान अशी हेअरस्टाईल करतो. आणि पप्पांचं इथे वर्क फ्रॉम होम होतं, फ्रायडे होता, तर त्यांचं ते काम करत होते. आणि तेवढ्यातच आम्हाला आहे ना मच्छीवाल्याचा आवाज ऐकला आणि आम्ही आहे ना सगळं सोडून आहे ना पळत सुटलं. म्हटलं बघूया आपण आपल्याला जी हवी ती मच्छी आहे का. तर आम्ही त्यांना विचारलं तर आम्हाला आहे ना मेन पापलेट आणि स्वरूपला ना फ्रॉन्स खूप आवडतात तर ते घ्यायचं होतं आणि सुरमई पण घ्यायची होती पण ती त्यांच्याकडे नव्हती. तर मग चला मग आपण पुढे बघूया व्हिडिओमध्ये काय काय आहे त्यांच्याकडे. सुरमई नाही बाबा, हात नाही लावली माहिती. कारण काय बली प्रथा होता ना, उलट मराठी लोकांनी मटण खाल्लं पण त्या दिवशी हा मग सांग ना तू भाऊ कस 400ची नाही येणार, 500ची लाच देन. मी बोनी करते तेव्हा बी 500ची एवढं नाही. एक तुमचं आहे ना नाही तुम्हाला दोन एवढे 12 मच्छी काय करू. 6 घे मग. 250ला देईन 6. 12 घेतली की मला पण बरं पडतं ना. तिला बरं पडण्यापर्यंत आपण आम्ही काय करायचं एवढं. आम्ही काय करणार आहे, दोघच खातात, आम्ही खात नाही कोणी. जा घेती जा पटकन. नाही खाणार ती. तर इकडे ना त्या मावशी मुशी जी फिश आहे ती क्लीन करतायत. आणि ते क्लीन करताना मला एक गोष्ट कळली, जर सपोज ती वाईट असेल ना आतमधून क्लीन केल्यानंतर तर ती फ्रेश नाही आहे, रेड असली पाहिजे. तर आम्ही कधी खाल्ली नाही आहे ही. आम्ही फक्त पापलेट, सुरमई, फ्रॉन्स एवढेच फिश खाल्लेले आहेत. आणि आता ह्यांच्याकडे सुरमई नाही आहे त्यामुळे मी फक्त मग पापलेट आणि फ्रॉन्स घेतलेले आहे, कारण का फ्रॉन्स स्वरूपला खूप आवडतात. जसं आम्ही आहे ना मुंबईमध्ये आलो आणि त्याला फिशचा येताना फिश मार्केट लागतं त्यामुळे त्याला फिशचा जसा स्मेल आला तसा तो ऑटोमध्ये बसल्यापासून म्हणतोय मम्मा मला फ्रॉन्स खायचं. मी म्हटलं थांब दिवाळीमधले सण झाले ना आपण मगच हे करूया, कारण का दिवाळी आता संपत नाही आहे, तुळशी विवाह झाल्याशिवाय दिवाळी संपत नाही आहे. पण म्हटलं थांब भाऊबीज झाल्यानंतर आपण फ्रायडेला मस्तपैकी छान असं नॉनव्हेज खाऊया. तर इथे आहे ना त्यांनी क्लीन देखील करून दिलेलं आहे. तर इथे ना फ्रॉन्स क्लीन करायला खूप मेहनत लागते. त्यांनी वरचं कवर काढून दिलं पटकन. बऱ्याच वेळेला आहे ना ते काढून देत नाही आणि मला खरंच आहे ना हे वरचं कवर आहे ना फ्रॉन्सचं काढायला जमत नाही, त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलेलं तुम्ही क्लीन करून द्या. पापलेट फ्राय करायचे होते त्यामुळे त्यांनी असे आम्हाला कट लावून दिले आणि ते फ्राय केल्यावरती ना असं मसाला वगैरे व्यवस्थित आतमध्ये जातो त्यामुळे ते छान लागतात. आणि ह्यांनी जरी आम्हाला क्लीन करून दिले होते ना तरीसुद्धा मम्मीने घरी येऊन परत स्वच्छ 2-3 वेळा पाण्याने धुतले. तर हे फ्रॉन्स मला आहे ना 150 रुपयाला मी घेतले. सुरुवातीला आधी 100चा वाटा दिलेला त्यांनी, पण नंतर विचार केला की मला फ्रॉन्स मसाला देखील करायचा आहे आणि स्वरूपसाठी फ्रॉन्स फ्राय देखील करायचं आहे, त्यामुळे मी परत जास्त घेतले. कारण का त्यांनी आहे ना क्लीन केल्यानंतर ते खूप कमी दिसायला लागले. आणि पापलेट म्हणाल तर 300 रुपयाचे 8 आलेत. तर हे कमी आहे म्हणजे स्वस्त पडले की महाग पडले हे मला सध्या तर माहीत नाही आहे, कारण का बऱ्याच दिवसांनंतर आम्ही फिश खाल्लेली आहे. आणि पुण्यामध्ये फिश आहे ना किलोच्या भावामध्ये भेटतात आणि इथे वाट्याच्या भावामध्ये. जर हेच पापलेट अजून थोडे मोठे असते ना तर ते 500-600ला भेटले असते आम्हाला. 6 येतात त्याच्यामध्ये किंवा कधी कधी वाटा 4चा देखील असतो. अगदी मोठे पापलेट असतात ना मग ते 2 पण असतात. तर इथे ना छोटे पापलेट होते आणि फिश मार्केट थोडंसं लांब होतं, ऊन देखील पडत होतं, त्यामुळे आम्ही थोडं जाण्याचं टाळलं, कारण की ह्यांचं देखील काम चालू होतं. म्हटलं आपण नंतर वगैरे कधीतरी तुम्हाला फिश मार्केटमध्ये गेल्यावरती ना नक्की दाखवेल. आमच्या इकडे ना खूप छान फिश मार्केट आहे.
तर हे टोटल फिश आम्हाला 450चे पडले. 150 रुपये फ्रॉन्स आणि पापलेट 300 रुपये. तर चला मग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पूर्ण बघणार आहे की फ्रॉन्सचा मसाला कसा करतात आणि फ्रॉन्स घरी केल्यावरती देखील मी क्लीन कशा पद्धतीने करते ते खूप इम्पॉर्टंट आहे. कारण का फ्रॉन्समध्ये जो एक धागा असतो तो धागा काढणं खूप गरजेचं आहे. जर आपण ते नाही काढलं आणि असंच खाल्लं तर आपलं पोट बिघडण्याची शक्यता खूप असते. त्यामुळे ना फ्रॉन्स अगदी व्यवस्थित क्लीन करावे लागतात. जरी आहे ना छोटे छोटे दिसले ना पण त्याचं क्लिनिंग मात्र खूप असतं. मोठ्या मच्छी करण्यासाठी ना खूप सोप्या पडतात, जसं की सुरमई पापलेट व्यवस्थित असं क्लीन करायचं आणि फ्राय वगैरे करायचं खूप इझी जातं. पण फ्रॉन्स क्लीन करायचं म्हटलं की अर्धा 1 तास लागतो. प्रत्येक एक छोटे छोटे असे फिश असतात आणि ते आपण क्लीन करत बसायला सुरुवातीला तर मला खूप अशी किळस यायची. मी करतच नव्हती. लग्नानंतर मी काही एवढी मच्छी बनवली नाही, पण जेव्हापासून स्वरूप झाला ना तर स्वरूपला ना फ्रॉन्स फ्राय प्रचंड आवडतात. त्यामुळे त्याला मी नक्की बनवून देते. कधी ज्यावेळी मुंबईला येते किंवा पुण्यात वगैरे जरी आम्ही कधी केलं ना तर त्याच्यासाठी फ्रॉन्स फ्राय करतेच मी. तशी अर्धी नाही देणार तुम्हाला. ताई ती वरची पण काढायची का घाण? नाही त्याचा धागा काढा तुम्ही. हा धागा निघतो वरचं त्या अंडा आहे, खाली धागा काढायचा बघ. हिरवं हिरवं काढून टाक. नाही हिरवं नाही काढायचं, खाली धागा काढायचा बघ. ते घाण याच्यातच टाकते आम्ही काढतो. नको अलग ठेवा. वेगळी द्या ना एक पिशवी. दुसरी पिशवी घे. ते हिरवं काढून टाक, नको ते घाण. ते धागा जावई करतील ना मुंबईत. हा बघ हा धागा निघतोय बघ. असा वडायचा बस अख्खा. भांडव घेती आई. काय करू सांगते ना. त्या काय सांगते 200 रुपये. मावशींनी फिश आम्हाला क्लीन करून दिलं आणि त्यानंतर बघा स्वरूप एवढा खुश झाला, पटकन पिशवी घेतली आणि घरी पप्पांना दाखवायला गेला. आणि मम्मीनी परत एकदा दोनदा आहे ना स्वच्छ पाण्यातून क्लीन करून दिली. आणि मी ना मला फ्रॉन्स मसाला करायचा होता आणि बाकीची अर्धी ती मला आहे ना फ्रॉन्स फ्राय करायचं होतं. तर मी पटकन पहिलं फ्रॉन्स क्लीन करून घेतलं. ते कसं क्लीन केलं तर मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे, पण म्हटलं आधी आपण फ्रॉन्स मसाला करून घेऊया पटकन. तर तेल 2-3 चमचे तेल टाकलं कढईमध्ये. गरम झालं की 2 मोठे कांदे मी बारीक कट करून घेतले आणि त्यानंतर टॅमॅटो मसाले टाकले आपले. जे फिश फ्रायचा जर तुमच्याकडे मसाला असेल तर तो टाका. मी घरातला आपला काळा मसाला आणि मिरची पावडर टाकली. आणि त्यानंतर म्हटलं इथे कांदा परतेपर्यंत आपण पापलेट वॉश करून घेतले होते ते देखील आपण छान असं मॅरिनेशन करून घेऊया. तर मी लिंबू हळद मीठ फिश फ्राय मसाला आणला होता तो टाकला. थोडंसं मिरची पावडर टाकली आणि मुलांसाठी ना मी कमी तिखट केलं होतं. जेव्हापासून फिश घेतलेत ना स्वरूप तेव्हापासून माझ्या अवतीभोवती फिरतोय, मम्मा झाले का म्हणून. आणि सारखं मध्ये मध्ये करणं चालू आहे त्याचं. आधी बिना तिखटचं करूया, परत मग आपल्याला तिखट टाकूया ना. नाही पहिला आपल्याला तिखट खाऊया. आजीला विचार घ्या. आजीला काय विचारशील? रवा कुठे ठेवलाय? तर एकीकडे इथे कोळंबी मसाला म्हणजे फ्रॉन्स मसाला आणि इथे पापलेट फ्रायची तयारी करायची होती. कारण का स्वरूपला भूक लागली होती. फ्रॉन्स फ्राय करायला मला खूप वेळ लागणार होता म्हणून मी एका साईडला क्लीन धुवून ठेवले होते स्वच्छ. आणि त्यानंतर म्हटलं आपण पटकन मुलांना ना बिना म्हणजे कमी तिखटचं मुलांना पटकन फ्राय करून द्यावं. त्यामुळे मी काय केलं, तव्यामध्ये पटकन एका साईडला फ्रॉन्स मसाला आणि एका साईडला पापलेटची तयारी चालू होती. तर इथे बघा मस्तपैकी पहिला कांदा टमॅटो मसाला अद्रक लसूणची पेस्ट हे टाकलं मी, कोथिंबीर टाकली
टाकले आणि छान असं तेल सुटल्यानंतर क्लीन केलेले फ्रॉन्स त्यात टाकले आणि मग गरम पाणी टाकलेलं आहे आणि दुसऱ्या साईडला इथे लगेचच मी इथे पापलेट फ्राय करण्याची तयारी चालू केलेली आहे। आता इथे मस्तपैकी मॅरिनेशन केल्यानंतर रवा घ्यायचा आहे। मुलांसाठी मी आहे ना त्याच्यामध्ये जास्त परत तिखट मीठ टाकत नाही आहे। तुम्ही जर रव्यामध्ये देखील तिखट मीठ टाकले ना कलर देखील छान येतो आणि चव देखील छान लागते, पण म्हटलं मुलांना जास्त तिखट होईल म्हणून मी ते स्किप केलं। आणि ह्याचा डिटेल व्हिडिओ आहे ना चॅनलवरती आहे, रेसिपी कशी बनवली आहे त्याचा देखील अपलोड केलेला आहे, तर नक्की तुम्ही जाऊन चॅनलवरती चेक करा। आणि थोडीशी चिंच मी टाकली फ्रॉन्समध्ये, त्याने चव छान लागते। तर इथे बघा मी पापलेटमध्ये आहे ना व्यवस्थित असं कोटिंग करून घेते आणि तव्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतरच हे पापलेट मी तव्यामध्ये टाकून घेणार आहे। तर इकडे ना पापलेट फ्राय आणि फ्रॉन्स मसाला झालेला आहे आणि मला आता फ्रॉन्स फ्राय करायचे आहेत। तर मी ह्याआधी देखील आहे ना फ्रॉन्स असे पटकन क्लीन करून घेतले होते, त्याचा व्हिडिओ मी काढला नाही आहे। तर हे बघा अशा पद्धतीने फ्रॉन्स क्लीन करायचे असतात, म्हणजे जो फ्रॉन्सचा मधला जो धागा असतो तो आहे ना असा काढायचा, जेणेकरून आहे ना आपले आहे ना पोट वगैरे बिघडत नाही आहे, नाहीतर आहे ना बऱ्याच वेळेला ना आपल्याला त्रास होऊ शकतो, त्यामुळे असं व्यवस्थित क्लीन करावं लागतं। फ्रॉन्स जसे दिसायला ना छोटे छोटे जरी असले ना, पण त्याच्या मागे बनवण्यामागे खूप मेहनत आहे। ते क्लीन करण्यापासून ते अगदी त्याच्यामधलं धागा काढण्यापर्यंत असे खूप मेहनत आहे। हां, पण चवीला मात्र तेवढेच छान आहे इतर फिशपेक्षा। स्वरूपला आणि मला देखील आहे ना खूप आवडतात फ्रॉन्स फ्राय, तर इथं त्याचं बघा मध्ये मध्ये करणं चालवलं आहे। मी ओरडते की स्वरूप तू नको हात लावू, तरी देखील आहे ना त्याला घाई झालेली आहे, मम्मा मला पापलेट नको आहे, तू मला पहिलं फ्रॉन्सच दे म्हणून। तरी इथे मी त्यांना पापलेट आहे ना फ्राय करून दिलेले आहेत, पण तो सारखं म्हणतो की मला फ्रॉन्स फ्राय कर। तर इथे व्यवस्थित मी क्लीन करून घेतले आणि लगेचच जसं पापलेटला मी मॅरिनेशन केलं होतं ना सेम पद्धतीने फ्रॉन्सला देखील केलं आणि छान असं रव्यामध्ये व्यवस्थित कोटिंग करून ते तळणार आहे मी पुढे। इथे पापलेट फ्राय झालेलं आहे। तर आहोंना म्हटलं की तुम्ही मुलांना थोडंसं चारा म्हणून, तर इथे श्रीशाला देखील आवडलं कारण का मी हे ना कमी तिखट केलं होतं। आणि सेम तव्यामध्येच मी थोडंसं तेल ॲड केलं आणि तव्याच्या मध्यभागी फ्रॉन्स असे टाकले, जेणेकरून ते व्यवस्थित छान असे डीप फ्राय होतात। तर ही रेसिपी आहे ना मी ज्यावेळी आहे ना कोकणामध्ये गेली होती ना त्यावेळी पाहिली होती, त्याआधी मला असं माहीत नव्हतं की फ्रॉन्स अशा पद्धतीने देखील फ्राय करतात। त्यानंतर आम्ही आहे ना ज्यावेळी फ्रॉन्स आणतो तर थोडेसे का होईना असे फ्रॉन्स फ्राय करतोच। तर इथे मस्तपैकी पापलेट फ्राय, कोळंबी मसाला आणि फ्रॉन्स फ्राय, तर मस्त आणि ज्वारीची भाकरी, कांदा, लिंबू, खूप छान असा बेत झाला होता। तर मम्मीने इथे पटापट भाकरी करत होती, पप्पांसाठी देखील वेगळी भाजी करायची होती कारण का पप्पा मम्मी नॉनव्हेज खात नाही, त्यामुळे मम्मीने पटकन पप्पांना आणि लगेचच आमच्यासाठी छान अशा गरमागरम भाकरी केल्या। मुलांना ह्यांनी छान असं भरवलं आणि शिशाणी आणि स्वरूपने देखील छान आवडीने सगळं खाल्लं। तर इथे भाकरी होत आहेत, जेवण झालं छान। आणि बघा जेवण झाल्यानंतर स्वरूपने मी वरती आले आणि बघितलं तर त्याने मॉस्किटो जे नेट होतं ते पूर्णपणे वरच्या रूममध्ये सगळीकडे पसरून ठेवलं, त्याच्यामध्ये डबे ठेवले, त्याचे गाड्या ठेवल्या आणि खेळत होता। आणि ह्यांचं वर्क फ्रॉम होम साईडला चालूच होतं, काम चालू होतं। आणि संध्याकाळी आम्हाला 5 वाजता बाजूच्याच मावशींनी फराळासाठी सगळ्या मुलींना बोलवलं होतं, ज्या ज्या मुली बाहेर यायला आहेत ना त्यांना बोलवलं होतं आणि खूप छान फराळ होता। त्यानंतर मम्मीला देखील बोलवलं, मम्मी मुलांना घेऊन बाहेर खेळवत होती, मग मम्मीला बोलवलं, मस्तपैकी छान आम्ही फराळ एन्जॉय केला। जेवण वगैरे झाल्यानंतर आज आहे ना उद्या म्हणजे दुसऱ्या दिवशी आहोंना सकाळी लवकर जायचं होतं, तर त्याची देखील आम्हाला थोडी तयारी करायची होती।
आता संध्याकाळी रात्रीचं जेवण वगैरे झालं होतं आणि स्वरूपच्या पप्पांना दुसऱ्या दिवशी पहाटे गावी जायचं होतं. त्यामुळे ना स्वरूप त्याला ना स्वरूप आहे ना पप्पांना अजिबात सोडत नव्हता, असं हात पकडून झोपत होता. मच्छर चावत होते, त्यामुळे मी मुलांना आहे ना मी असं मदर्स पर्सचं आहे ना स्टिकर लावलं होतं. माझ्या फ्रेंडनी सजेस्ट केलं होतं. तर इथे स्वरूप पप्पांच्याच जवळ झोपत होता. पप्पांनी आहे ना बॅग माझी का नाही भरली म्हणून रडत होता. त्याला म्हटलं पप्पांची देखील भरली नाही आहे, सकाळी भरूया म्हणून. आणि इथे हा पहाटेचा व्हिडिओ आहे. पप्पांनी स्वरूपच्या छान आवरलं आणि ते मुलांना बाय करून निघाले होते. म्हटलं आता उठू नका मुलांना, कारण का स्वरूप जर उठला ना खूप रडत बसेल. आणि गेले, नंतर पप्पा त्यांना स्टॉपवरती सोडवायला गेले. स्वरूपच्या पप्पाने एकच टेन्शन होतं की स्वरूप उठल्यावरती खूप रडेल का काय, पण नंतर काय झालं ते मी तुम्हाला सांगतेच. उठल्यावरती तो थोडासा रडला, रुसून बसला होता आणि अचानक पाऊस आला, त्यामुळे ना तो छान एन्जॉय करत होता. चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते. पुन्हा भेटूया नवीन अशा एक छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. नाल्या